आज येणेरे गावामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। कार्यक्रम कोणता आहे, किती महत्त्वाचा आहे नाही, पण शेतकऱ्यांची जी अडचण होती, शेतकऱ्यांना आज जे गरजेचं होतं हे खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे। रब्बीचा हंगाम चालू आहे आणि अत्यंत युरियाची पिकांना गरज आहे। अजून युरिया 15 दिवसांनी महिन्याने मिळतं, शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होणार नाही। मला काल वडगाव सहानेमध्ये काही लोक सांगत होते की आम्हाला तुटी गावाला युरिया मिळाला नाही तर आम्ही तसेच गहू भरलेत। त्याचा परिणाम उत्पन्नावर होतोच ना। आणि म्हणून परवा 4 दिवसापूर्वी त्यांनी तुम्हाला बाईट दिली होती की युरिया मिळत नाही आणि सगळीकडे टंचाई आहे। परवा ताई कृषी आयुक्तांना भेटल्या ते सांगतील, परंतु हा प्रश्न किती महत्त्वाचा असण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या जीवाचा किती गंभीर आहे याची तत्परता ओळखून ताईंनी सांगितलं, एक सावरगावला सांगितलं तातडीने गाडी, एक येणारला सांगितलं तातडीने गाडी, उद्या पारुंड्या चिंचोलीमध्ये येईल। म्हणजे शेतकऱ्यांना हा युरिया मिळाला पाहिजे। आणि शेवटी काम करत असताना लोकांच्या हिताचं काहीतरी, लोकांना गरज काय त्याचं काम केलं पाहिजे। म्हणून आज या ठिकाणी ह्या जवळजवळ 300 का 400 गुन्हे आलेले आहेत, 350 गुन्हे आलेले आहेत। सगळ्यांनी विभागून घ्या। आता सगळं टंचाई तर आहेच आहे, परंतु काही ना काही आपल्याला जे गरजेचं उपलब्धच नव्हतं ते खऱ्या अर्थानं उपलब्ध दिले। 2 दिवसात बऱ्यापैकी चांगला युरिया या ठिकाणी तालुक्यामध्ये येईल असं आश्वासन त्याविषयी कृषी आयुक्तांनी त्याविषयी ताईंना दिलेलं आहे। आणि म्हणून आजचा काही लोक याच्यावर स्टंट करतात, याच्यावर म्हणतात ते काय मोठी गोष्ट आहे। अरे ती मोठी गोष्ट नाही, पण शेतकऱ्यांना आज गरजेचं आहे। स्टंटबाजी करण्यापेक्षा आपण लोकांना काय देतोय हे खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे। आणि शेतकऱ्यांना आपण काय दिले शेतकऱ्यांसाठी, मग ते खरं महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी एवढे जे शेतकरी उपस्थित राहिलेत, खरं या शेतकऱ्यांना गरजेचं आहे म्हणून ते उपस्थित राहिलेत। आज भविष्य काळामध्ये ज्या शेतकऱ्यांसाठी शेवटी म्हणून चालत नाही, ज्यावेळेस शेतकऱ्याला गरज असते, ज्यावेळेस शेतकऱ्यावर अन्याय होतो, त्या अन्यायाला खरं वाचा फोडण्याचं काम काही कुठल्याही गोष्टीत असं वाचा फोडत असते। म्हणून आज खऱ्या अर्थाने शेतकरी जो काहीतरी समाधान दिसतोय, काहीतरी युरिया त्यांना गरजेचा होता तो या ठिकाणी मिळणार आहे, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं। शिवाजी महाराजांच्या काळात जशी शेतकऱ्यांसाठी राजमाता जिजाऊ धावल्या, तसे आता शेतकऱ्यांसाठी आशाताई बुचके धावल्यात। त्याबद्दल ताईंचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। शेतकऱ्यांना खरोखर युरियाची अडचण होती, त्यासाठी ताईंनी एवढं भरघोस मतांनी मदत केली। भरघोस प्रत्येक गावागावामध्ये युरियाच्या गाड्या पोच केल्या। शेतकऱ्यांना आज युरिया मारायचं म्हणलं तर मारला नाही तर गहू वगैरे हे पिकं वाढीच जाती नाहीत, त्याच्यासाठी युरियाची गरज आहे। आज ताईंनी ती गरज शेतकऱ्यांसाठी पूर्ण केली, त्याबद्दल ताईंचं अभिनंदन करतो। ताईने आमच्यासाठी 2 वर्षापूर्वी डीपी, आमची एका डीपी सगळा लोड येत होता, तर ताईने 1 आठवड्यात डीपी आम्हाला आणून क्लिअर केली लाईन आमची, त्यामुळे त्यांचं आभार मानतो। मेन लाईन आमच्या घरावरून लाईन अर्ज दिलेला आहे। वाणी साहेब, आपण परवा देखील या ठिकाणी वाटप केलं शेतकऱ्यांना युरियाचं। तसं पाहिलं तर 6 दिवसापूर्वी माझ्याकडे काही शेतकरी आले आणि त्यांनी समस्या सांगितली की जर युरिया भेटला नाही तर शेतकरी अडचणीत येतील। मग गहू असेल, त्या ठिकाणी असणारा ऊस असेल, या ठिकाणी कांद्याचं भाऊ बोलले गुलाबशेठ, या ठिकाणी प्रत्येकाने आपली भूमिका मांडली। आणि त्याला अनुसरून मी तातडीने जिल्हा स्टेटच्या अधिकारी काचोळ्यांना फोन केला, त्याचप्रमाणे आमच्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की ताई मी प्रयत्न करतो। पण त्यांनी जो पाठवलेला युरिया होता तो जाड होता, तो आपल्या शेतकऱ्याच्या कामाचा नव्हता, कारण तो विघळणारा नव्हता। त्यामुळे आपण तो परत गाडी पाठवली। त्याच्यानंतर आपण परत पाठपुरावा केला आणि या ठिकाणी परवा जो आलेला युरिया आहे तो बारीक आला, पण कंपन्या ज्या पद्धतीने आपली फसवणूक करतात शेतकऱ्यांची, तशी ती दुकानदारांची पण करतात। त्यांना लिंकिंग देतात म्हणून ही गोण घेतली की याच्यासोबत ह्या 2 गोष्टी घ्यायच्या, असं शेतकऱ्यांना दबावबाजी होते, त्याच्यामुळे त्यांना ते महाग पडतं। तोही विषय होता। गेल्या आठवड्यातच त्यांनी पेपरला बातमी दिली होती की आम्ही अशा पद्धतीचं काही करताना आढळलं तर त्याच्यावर गुन्हे दाखल करतील, पण तसं न होता पुन्हा लिंकिंग आलं आणि म्हणून त्या ठिकाणी व्यापारी सुद्धा अडचणीत आले। आजचं म्हणाल तर सर, मी जेव्हा आयुक्तांना भेटली
तेव्हा मी नुसतं गटाचा नाही तर संपूर्ण तालुक्यात, संपूर्ण जिल्ह्यात हा माल यावा याच्यासाठी डेप्युटी डायरेक्टरला त्यांनी फोन लावला आणि आज तुम्ही बघाल तर 600 मेट्रिक टन हा इतका आपल्याकडे युरिया आलेला आहे. तितकाच आंबेगावमध्ये पण आलेला आहे. संपूर्ण तालुक्याचा, जिल्ह्याचा विचार करणारी ही आशाताई आहे. कारण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा विचार करतात, शेतकऱ्यांचा करतात, तर ताई वेगळा विचार करणार नाही. कारण पहिलं तर जवळ आलेल्यांना त्यांची तहान भागवली पाहिजे, मग बाकी सगळे जेव्हा जागे होत आहेत जो येईल त्याला देण्याचा. आपल्या जुन्नरमधून आंबेगाववाल्यांनी सुद्धा परवा माल नेला. त्यामुळे या ठिकाणून युरिया सगळीकडे पोचतोय, सगळीकडे गाड्या सुटल्या आहेत, रॅक लागली आहे. त्यामुळे आत्ता युरिया तसंही पाहिलं तर 100%च्या 40%च माल मिळतो अशी कृषी खात्याची ख्याती आहे असं सांगितलं आयुक्त साहेबांनी. पण त्यांना मी म्हटलं की आमचा असणारा तालुका, जुन्नर तालुका, शिवछत्रपतींचा तालुका, इथे काय MIDC नाही, इथे काय उद्योगधंदे नाही, त्यामुळे शेतावर सगळं काही चालतं. आपण जास्तीत जास्त काळजी इथे घ्यावी. लिंकिंग हे अजिबात होऊ देऊ नका. म्हणजे शेतकऱ्यांना आणि रॅकच्या बाबतीत आपल्याला बारामतीची रॅक परवडत नाही. तिथून जेव्हा माल सुटतो किंवा तिथून येणार असतो त्याला वेळ जातो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यापर्यंत येईपर्यंत त्याचा भावसुद्धा वधारतो, म्हणजे भाव जादा होतो आणि वेळेत मिळत नाही. त्यामुळे आपण त्यांना सांगितलं की तळेगावमधून आपल्याला रॅक मिळावी, जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा होईल, त्यांना लवकर वेळेत माल मिळेल आणि कमी दरात मिळेल. हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा वाली कोणीतरी झालं पाहिजे. साहेब आता सचिव झालेत, निश्चितपणाने साहेब हे काम केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. त्यांनी तशी भूमिका बजावली आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ती पाहिलेली आहे. यामुळे आता उभे राहिलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब हा युरिया मिळावा. तालुक्यात सगळीकडे गाड्या पोचल्या आहेत, मी सगळ्याची माहिती घेतली आहे आणि म्हणून या ठिकाणी वाणीसाहेब सगळ्यांची माहिती देत असताना मग नाना असतील, तिथे अमोल भाऊ असेल, सगळे असतील, पण तुम्ही देखील जिथे गरज पडेल तिथे धावून जाता, हे काही कमी नाही आहे. कारण आता आपल्याला तहसीलदारांच्या सोबत हेरिंग घ्यायची आहे, तिथेही पोचायचं आहे. म्हणजे कोणी जीवाशी खेळू नये याची पण आपण काळजी घेतो. त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. त्यामुळे जादाचा वेळ न घेता शेतकऱ्यांना ताबडतोब हा माल वितरित व्हावा, हे युरिया वितरित व्हावं अशी मी सरपंच आणि त्यांच्या सहयोगात. छोटे मोठे प्रश्न तुम्ही सोडवत असता, भविष्यकाळात सुद्धा शेतकऱ्यांच्या अडीअडचणी असणारच आहे. हो. शेतकऱ्यांना काय आश्वस्त नाही, शेतकऱ्यांना तर मी सांगते की येणारी 5 वर्ष जेव्हा मी तुमच्या पाठीशी असणार आहे. तुम्ही मला आधी 4 दिवस सांगितलं ना का याचा तुटवडा वाचतोय, हे कमी पडतंय, इथे हे नाही आहे, तर ते काम आधीच सुरुवात केलेली असेल. तुम्हाला कमी पडायच्या आत माझा शेतकरी सदन झाला, माझा शेतकरी समृद्ध झाला, समाधानी झाला, तरच आपण पहिला आपला तालुका बघू, मग जिल्हा बघू, मग आपण महाराष्ट्राच्या गोष्टी करू असं मानणारी मी आहे. त्यामुळे या ठिकाणी माझं रस्त्याचं जाळं विणण्याचं काम देखील चालू आहे. कारण शेतकऱ्यांच्या शेतावर जाण्यासाठी नीट रस्ता नसल्यामुळे माल काढता येत नाही. आपण मोठी मोठी कामं बघतो, अष्टविनायक वगैरे सगळे मोठे दिल्लीकडचे कामं होतात, परंतु इथे नवले साहेब कुठे, इथे जी कामं छोटी छोटी आहेत, छोटे छोटे रस्ते आहेत, ज्या आपल्या रक्तवाहिन्यांप्रमाणे आहेत, त्याच्यासारखं जाळं विणण्याचं येणाऱ्या काळात माझा प्रमुख या ठिकाणी उद्देश असणार आहे. आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाणी असेल, वीज असेल, जे प्रश्न आहेत ते सोडवत असताना त्यांच्यावर येणाऱ्या अडचणींना सुद्धा सामोरे जाणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. थोडं मागे सर. आशाताई मुझके तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आशाताई मुझके तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. धन्यवाद. या ठिकाणी येणेर गावात आपण आलात, खतं मिळाली. या ठिकाणी आमचं पण करतोय आपला या ठिकाणी सत्कार गावच्या वतीनं होत असताना मी सत्कार वगैरे नको, नाही, हे काम जनतेचं आहे. तरी पण नाही, सत्कार नाही, शाब्दिक चला शाब्दिक सत्कार घेते ना. तुमच्या आशीर्वाद द्या, शुभेच्छा द्या, ते चालतील. येऊ का? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन,
दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.